नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. एंड गेमवरचा 6वा व्हिडिओ आहे आणि यामध्ये आपण घोड्यांचे एंड गेम पाहणार आहोत. आता ह्याच्यात मी काय केलं की प्रत्यक्ष गेम जो एंड गेमला गेलेले गेम काय काढलेत ग्रँडमास्टर्सचे आणि त्यांची पोझिशन शेवटी कशी तयार झाली आणि मग ती पुढे कशी खेळली जाईल हे आपण पाहणार आहोत. ॲक्च्युली बऱ्याच वेळा त्यातल्या एका प्रतिस्पर्ध्याने रिझाईन केलेलं असतं, पण पुढचा भाग आपल्याला महत्त्वाचा असल्यामुळे तो मी कॉम्प्युटरवर ॲनालाइज करून सोल्युशनपर्यंत पोचलेला आहे. आत्ता जो आपण गेम पाहणार आहोत तो रेती या ओपनिंगमध्ये झालेला आहे. रेती ओपनिंग हे नाईट F3 नी चालू होतं. सुरुवातीला पांढरा खेळाडू घोडा काढतो असं म्हणतात. आता रेती ओपनिंगमधला इंडियन अटॅक आहे, त्याच्या मूव्ज काळा खेळाडू D5 खेळतो आणि हा बिशप वर घेतो. बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओत मी सांगितलं की इंडियन कुठलाही प्रकार असला की तो फियांचेटो असतो, म्हणजे नाईटच्या वरचं जे पॉन असतं ते एक वर घेतलं जातं आणि बिशपला जागा केली जाते, म्हणजे पुढे मागे बिशप इथून नेता यावा. म्हणजे सगळे इंडियन खेळ अशा प्रकारचा पूर्वी असे फियांचेटो करून खेळत असत, कारण मोस्टली ते कॅसलिंग करत नसत, त्यामुळे ते फियांचेटो ही पद्धत इंडियन गेममध्ये आली. आता गेम मी थोडा फास्ट नाही, तो गेमशी आपल्याला काय फारसं कर्तव्य नाही, आपल्याला एंड गेम बघायचा आहे. त्यातून जर तुम्हाला स्लो करून थांबवून व्हिडिओ बघता आला तर बघायला गेम काय हरकत नाही. आता म्हणजे या पोझिशनला तसा काही निर्णय झालेला नाही, दोघांचं मटेरियल इथे सारखंच आहे. याच्या पुढच्या चाली आहे किंग E6 खेळतो, H6 खेळतो, किंग क्रॉस D6, H7 ते पॉन चाललं प्रमोशनला, नाईट टू F4, किंग टू G4, किंग नाईट टू G6, किंग टू F5, नाईट टू H8. हे सगळ्यात पोझिशन जे प्रिन्सिपल सांगितले जातात एंड गेम, त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं सांगितलं जातं की आपल्या नाईटनी प्रतिस्पर्ध्याचं 5 पॉन अडवा. हे त्याने ते बरोबर साध्य केले. आणि दुसरं हे की हत्ती असेल तर तो मात्र पॉनच्या मागे ठेवा, पुढे ठेवू नका, तो अडथळा निर्माण करतो. G6 आणि इथे काळ्या खेळाडूंनी रिझाईन केलेलं आहे. हां, कारण त्याला ते पॉन प्रमोट होताना दिसतंय. तरी पण पुढच्या आता आपण मूव्ज बघूया. नाईट क्रॉस G6, किंग क्रॉस G6, किंग E6, H8 अँड क्वीन, E4, क्वीन टू D4. हे पॉन 5 पॉन झालंय, पण ते मारून टाकलं. एकदा काय क्वीन हातात आल्यानंतर काय किंग D5, किंग F6, याला एका बाजूला नेलं जाते. क्वीन इथे आणून D5 अडवली. हे जनरल प्रिन्सिपल असतं, राजा आणि हत्ती किंवा क्वीन असतं तेव्हा काही एक फाईल अडवून त्याला आत नेत जायचं, इकडे येण्यापासून प्रतिबंध करायचा. किंग टू B3, क्वीन टू D3, किंग टू B2, किंग E5, किंग A2, क्वीन टू C2 अँड चेक. त्याने एक आपलं तेवढं पॉन एक मारून टाकलं. A3, किंग टू D4, किंग टू B4, क्वीन मध्ये घातली, किंगला A3ला गेला. हे समोरासमोर आणले की ते एंड गेममध्ये सगळं साध्य होतं. पॉन त्याने घेतला आणि मध्ये टाकून हा चेकमेट झाला. पॅटर्न डाव्या बाजूला इथे मी पहिल्या सुरुवातीपासून दाखवला आहे, त्याच्याकडे जास्त लक्ष द्या. हे पॅटर्न बऱ्यापैकी लक्षात राहायला पाहिजेत, ते आपल्या नेहमीच्या गेममध्ये पण उपयोगी येतात. आता दुसरा यातला आपण गेम बघतोय. हा दुसरा गेम जो आहे हा फ्रेंच विनवार ॲडव्हान्स व्हेरिएशन
आणि बाबूलाव बॉ काय व्हेरिएशन त्याच्यामध्ये खेळला गेलेला आहे. तर फ्रेंचचा E4 C6 हा खेळला की फ्रेंच झाला. E4ला काळा खेळाडू राजाच्या पुढचा प्यादा एक घर चालवतो. पुढच्या कॉमन D4 D5 कॉमन असतात जनरली. नाईट टू C3 याने इथे काढला पांढऱ्या खेळाडूंनी, की याला पॉल्सन व्हेरिएशन असं म्हणतात. त्याचं इथं नाव आलेलं नाही पण याला पॉल्सन व्हेरिएशन म्हणतात. त्यानंतर बिशप टू B4 घेऊन या नाईटला पिन केला. याला विनवार किंवा निमजोविच व्हेरिएशन असे म्हणतात त्याला, विनवार व्हेरिएशन. ह्याने E5 खेळला की ते ॲडव्हान्स होतं. ॲडव्हान्समध्ये पॉन न मारता लॉक केले जातात पॉन. ॲडव्हान्स व्हेरिएशन होतं. त्याच्यानंतर C5 खेळतो. बिशप D2 खेळतो. याला बॉबूलाय बॉ व्हेरिएशन असं काय नाव आहे ते म्हणतात याला, बिशप D2. हां, हा बिशप इथे त्याने मध्ये घातला. आता पुढचा गेम आपण फास्ट जाऊया आणि एंड गेमला कुठे पोचला आहे. एंड गेम म्हणण्यापेक्षा काय काय माझ्या व्हिडिओमध्ये असं झालं की जिथे रिझाईन केला आहे तिथं मी त्याला स्टॉप केलेलं आहे मोशन त्याची. रिझाईनच्या आधीच एंड गेमला तो पोचलेला आहे, पण ते आता मागून इतकं दाखवायचं म्हणजे आणि ते बरेच मूव्ज होऊन बसतात. काय काय एंड गेमच्याच 15-20 मूव्ज झालेल्या असतात. छोटा छोटा एंड गेम घेतला. याच्या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर ते तुम्हाला लक्षात येईल. इथे पांढऱ्या खेळाडूंनी रिझाईन केलेलं आहे. पोझिशन नीट बघा. हां, दोघांचे नाईट आहेत. पॉन दोघांकडे आहेत. पांढऱ्याचं पॉन पण 5 पॉन आहे आणि याचं पण 5 पॉन आहे. याचं जरा काळ्याचं जवळ आहे. पांढऱ्याचं 1-2-3च घर आहेत. सारखंच आहे म्हणजे असं वाटायला जवळ वाटतं. सारख्याच अंतरावर आहेत. तरी पण व्हाईटनी डिझाईन केलं. त्याच्या लक्षात आलं की आपलं काय 5 पॉन होणार नाही, कारण याने नाईट इथे घेतला. नाईट घेतल्यानंतर याने तो क्रॉस केला. म्हणजे हा नाईटला लांब आणावा याचा उद्देश ती खेळ खेळून, म्हणजे ह्या पॉनवर ढकलता यावं. त्यामुळे एक मूव त्याला जास्त मिळाली. नाईट E6 घेतला. किंग B5 घेतला. नाईट D8 घेतला. किंग C5 घेतला. किंग F2 घेतला. किंग D6 घेतला. H3. किंग D7. तो नाईटला मारायचा प्रयत्न करतो पण त्या नाईटला मारणं अवघड आहे. किंग C6. नाईट A5 अँड चेक. नाईट टू B5. H2. H1ला आणून याची क्वीन झाली. किंग याने घेतला A6ला. क्वीन सरळ पुढे 8ला घेऊन चेक. किंग टू B5. हा किंग टू F3. किंग टू C5. किंग टू E4. किंग टू D6. क्वीन टू B7. किंग टू E6. एक पॉन होतं ते मारून टाकलं त्याने. किंग टू E7. किंग टू F5. किंग टू D7. किंग टू E5. हे समोरासमोर आणण्याचा प्रयत्न केले जातात राजे, आणि मग मेट देणं सोपं होतं. आताच मध्ये घुसायची घाई करायची नाही, त्याने काय साध्य होणार नाही. हा मागे गेला. आता समोरासमोर आले पण पुढच्या मुलं तो हालेल. त्यामुळं पण इथे क्वीन असल्यामुळे ती क्वीन मध्ये येते आणि चेकमेट होतो. हा इकडे डावीकडे पॅटर्न दिलेला आहे. पूर्ण खेळ चालू असताना तो पॅटर्न तुमच्या डोळ्यासमोर होता. त्याच्याकडे बघत राहा की कशा तऱ्हेने मेट झाला आहे. तर आता पुढच्या आपण याच्याकडे जाऊया. तिसरा व्हिडिओ आहे सिरीजला. हा जो आहे हा क्वीन स्पॉन गेम आणि क्राउज व्हेरिएशन मध्ये खेळलेला आहे. क्वीन स्पॉन गेम म्हणजे सगळेच क्वीन स्पॉन गेम असतात. D4 खेळला की तो क्वीन स्पॉनच झाला. विशेषतः पांढरा रुबेनस्टाईन ने खेळलेला आहे पांढरा खेळाडू.
आणि क्वीन्स पॉन गेम झाला. D5 खेळत होतो. नाईट टू F3 हे खेळलं की त्याला क्राउच व्हेरिएशन असं म्हणतात. आता पुढचं मी थोडं फास्ट नेतो, तरी पण मध्ये मध्ये किंचित स्टॉप येईल त्याला. कारण गेम आपल्याला एक्सप्लेन करत बसायचं नसून आपल्याला एंड गेम बघायचे आहेत. इथे आता ब्लॅकने रिझाईन केलेला आहे गेम. 6.3 आहे ना, ब्लॅकने रिझाईन केलेला आहे. आता पुढच्या मूव ज्या आहेत त्या आता कॉम्प्युटरकडनं काढलेल्या आहेत त्या आपण बघूया. नाईट टू A7, पॉन टू D7, हे पॉन टू A4, किंग टू D5, pawn to A3, D8 and queen. हो, इथे एक सांगायचं राहिलं की हे आता त्यांना पोझिशनवरनं ग्रँड मास्टर खेळतात, त्यांना लक्षात येतं की काय आपल्या होणार नाही. विशेषतः पास पॉन याचं लवकर होतं आहे पांढऱ्याचं. पण इथे एक परिस्थिती अशी आहे, हे तुम्ही मांडून घ्या आणि खेळायचा प्रयत्न करा. ह्याच्यात जर नाईट टू D6 जर हा खेळला काळा खेळाडू तर ही मॅच ड्रॉ होते. असं कॉम्प्युटरचं ॲनालिसिस आहे, तुम्ही खेळून बघा. हां, तर म्हणजे ड्रॉ होण्याची शक्यता असते काय झालं तरी. गडबडीने खेळ सोडून दिला जातो, पण आणि तुम्ही चुकीचं खेळलात म्हणजे अतिशय ॲक्युरेट खेळायला लागतं ते ड्रॉ करायला खूप त्याला विजन लागतं. हां, नाईट टू B5, नाईट E5, A2, क्वीन टू A8, नाईट टू C3, किंग टू F7, किंग टू G7, क्वीन टू E8. ही पण क्वीन झाले. A1 and क्वीन, नाईट F5 and चेक, किंग टू H7, क्वीन टू H7. आता ह्याला काय त्याने हालचाल करायला वावच दिलं नाही, इकडेच त्याने मेट पुरा करून टाकला. किंग टू H8, क्वीन टू G7 अँड चेकमेट. हा पॅटर्न इथे डावीकडे दिलेला आहे. व्हिडिओ बघत असताना तो तुम्हाला दिसावा असा त्याचा उद्देश. परत एकदा त्याच्याकडे बघा कशा तऱ्हेने मेट झाले. क्वीननी मेट केले आणि रुकनी नाईटनी क्वीनला सपोर्ट दिलेला आहे. पुढच्या गेमकडे जाऊ. चौथा व्हिडिओ. हा इंग्लिश ओपनिंगमध्ये खेळला गेलेला आहे. इंग्लिश ओपनिंग म्हणजे कसं C4 हे पॉनवरती घेतलं जातं. C4 पॉन घेतलं की इंग्लिश झालं. आता आपण फास्ट जाऊया. इथे डावीकडे मेटिंग पॅटर्न बघा कसं नाईटने चेक देऊन मेट झालेलं आहे आणि राजाने याची सगळी म्हटलं तर 2 म्हटलं तर 3 घरं 2 अडवून धरलेले आहेत. म्हणजे काळा राजा पॉसिबली B2ला जाऊ शकतो किंवा B1ला जाऊ शकतो. तर ती दोन्ही घरं या पांढऱ्या राजाने अडवून ठेवलेले आहे. ही पोझिशन आता आली होती आधी. हां, ही पोझिशनकडून याकडे आपण जात आहोत. इथे आपल्याला मेट कसं साध्य होईल हे लक्षात आलं पाहिजे की नाईट हा वरती जर B3ला पोचू शकला आणि त्याला पान हलवणं भागच आहे कारण त्याचा राजा हलत नाही. चुकून स्टेलमेट सुद्धा होऊ शकतो. तर त्याने आता त्याला पान हलवलंच पाहिजे आणि याने नाईटवर घेतला की चेकमेट झालेला आहे. हां, तर नुसतं एक नाईट आणि किंगने मेट केलेलं आहे. नाईट अँड किंग मेटला एक पान कासावं लागतं त्याचं तरी, नाही तर आपलं तरी. कुठेतरी त्या राजाला अडवायला
गरज पडते. ते 6.4 बघा, 6.5कडे जातो आपण. मेटिंग पॅटर्न त्याचा डाव्या बाजूला दिलेला आहे. हा रोबस्ट डिफेन्समध्ये खेळला गेलेला आहे. रोबस्ट डिफेन्सच्या चाली E4 आणि G6 खेळतो. G6 म्हणजे फिएंचेटो करायसारखं झालं आहे आणि बिशप इथून बाहेर आणलं पाहिजे. बरेच जण खेळतात रोबस्ट डिफेन्स. तर थोडं मी तेच डिफेन्सिव्ह खेळ दाखवताना थोडं सांगतोय, म्हणजे वेगवेगळे आपल्याला डिफेन्सेस लक्षात यावेत. एक डिफेन्स मास्टर करणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे खरं. म्हणजे या पोझिशनला पोचल्यानंतर ब्लॅकने रिझाईन केलेलं आहे. तर ह्या पोझिशनकडनं आपल्याला इकडे जायचं आहे, डावीकडे जी पोझिशन दाखवली. पुढच्या कॉम्प्युटरवर ॲनालाइज केलेलं आहे. किंग C7, नाईट टू D5 चेक, किंग टू D6, A7. कारण ह्याचं पास पॉन होतं आहे लक्षातच येत आहे, त्यामुळं ब्लॅकने रिझाईन केलं आहे. A8 क्वीन अँड चेक, किंग टू D6, क्वीन टू D8 अँड चेक, किंग E6, पॉन H7, नाईट क्रॉस पॉन, क्वीन टू G8, किंग टू D6, क्वीनने ते मारून टाकलं पॉन, किंग टू D5, क्वीन टू F7, किंग टू D5, किंग टू C5, E3, क्वीन टू A7 प्लस, किंग टू F4, किंग टू D4, E2 मारून टाकलं, किंग टू F5, किंग टू D5, किंग टू G5, क्वीन टू F3, किंग टू G6, किंग टू E6, F5, क्वीन टू G3 चेक, किंग टू A6, किंग टू F6. आता समोरासमोर दोघं आलेत. F4 चेक दिला, त्याचा काय उपयोग नाही. क्वीन टू H3 अँड मेट. म्हणजे हा आपल्या नेहमीच्या पद्धतीचा आहे की राजासमोर राजा आणला आणि काळ्या राजाच्या लाईनमध्ये वजीर आणला आणि मेट केला. साधारण तुम्ही पॅटर्न बघाल तर ते असेच दिसून येतात जास्त त्याच्यामध्ये. पुढच्या गेमकडे जाऊ. 6वा गेम आहे. 6व्या गेमला पॅटर्न 2 क्वीन झाल्यात त्याच्या आणि 2 हत्तीने केलं तसं ते केलेलं आहे. हा पिल्ट रोबॅटॅश डिफेन्समध्ये झालेला आहे. हां, आता पिल्ट डिफेन्सचे जे आहे ते E4 G6 अशा चाली येतात. E4 आणि G6 आणि D4, बिशप टू G7, फियांचेटो केला बिशप इथे, नाईट C3, G6 आणि बिशप E3. ह्या खेळाला पिल्ट रोबॅटॅश म्हणतात. हे स्पेलिंग पिल्टचं जरी PIRC असलं तरी त्याचा उच्चार पिल्ट असा आहे. आता गेम फास्ट घेऊन जाऊया. इथे या पोझिशनला आल्यानंतर व्हाईटने रिझाईन केलेलं आहे. ही पोझिशन नीट लक्ष देऊन बघा. ही पटावर मांडा. ही पोझिशन खेळायचा प्रयत्न करा. 104 चाली इथपर्यंत आलेले आहेत. पुढे कॉम्प्युटरकडनं ॲनालाइज केलेलं आहे. नाईट E5, हा H1 ची क्वीन झाली. नाईट G5, किंग H5,
त्याला काय नाईटला मारायचं म्हणजे ते उडत्या पाखराला पकडण्यासारखं झालंय. पण काय करणार. क्वीन टू F1 आणि पांढऱ्याला चेक. किंग टू E4. हा किंग टू G5. किंग टू D4. त्या किंगला जरा त्याने लांब नेलं थोडंसं, तर मध्येच आणल्यामुळे त्याला लांब जाणं भाग आहे. आणि अशा तऱ्हेने याची दुसरी क्वीन झालेली आहे. आता काय सोपं आहे. हां, त्याला एका बाजूला घेऊन जातोय तो. घोडा पण मारून टाकला. असं आणलं आणि चेकमेट. 2 क्वीनचा म्हणजे 2 क्वीन 2 फाईलला अडवून बसल्यात, त्यामुळे राजाला कुठे हालता येत नाही आणि चेकमेट झालेला. हा नेहमी रूकच्या गेममध्ये फार होतो. हत्तींच्या साह्याने अशा तऱ्हेचा 2 रँकवर किंवा 2 फाईलवर असा चेकमेट होतो. त्याला रोलिंग मेट असं सुद्धा म्हणतात. पुढचा गेम बघूया. 7व्याचा मेटिंग पॅटर्न हा असा जरा कॉम्प्लिकेटेड आहे थोडासा. इथे पण दोघांची क्वीन झालेली आहे. हां, पण इथे काळ्याला सरळ चेकमेट झालेलं दिसतं. वजीर इकडे बसलाय, घोड्याने वजीराला सपोर्ट केलाय आणि पॉननी 2 जागा अडवलेल्या आहेत. हा पण रेतीमध्ये खेळला गेलाय, पण रेती डच व्हेरिएशन आहे. रेती म्हणजे नाईट टू F3 ने सुरुवात. त्याला तो बिशपचं पॉन पुढे घेतो. F5. रेती डच व्हेरिएशन म्हणतात त्याला. आता आपण जोरात पुढे जाऊ. ह्याच्यामध्ये जरा हे जास्त आहेत मोहरे, म्हणजे मायनर पीसेस अँड पॉन्स. पण नुसतं घोडा आणि प्यादा असेल असेच मी गेम घेतलेले आहेत. हो, इथे मेटच झाली एकदम. कुठे रिझाईन वगैरे करण्याचा काही प्रश्नच आला नाही. थोडंसं मग मागे जाऊन बघू आपण. मेजर पीस कुठे येतोय का बघूया. नाही, मेजर पीस जाऊन बराच वेळ झालेला आहे. इथून बघा. हे एक एंड गेमचं प्रिन्सिपल आहे की आपला राजा सेंटरकडे न्या. जेव्हा पहिलंच प्रिन्सिपल ते आहे. एंड गेम आलेला असेल तेव्हा राजाला कोपऱ्यात बसून काय उपयोग नाही. राजाला सेंटरला आणून ॲक्टिव्ह केलं पाहिजे. चेक. किंग टू D7. नाईट B5. पॉन टू A6. नाईट टू C3. किंग टू E6. नाईट टू D5. A5. B5. किंग D6. किंग D3. नाईट E6. नाईट क्रॉस B6. नाईट टू C5 and check. किंग टू C2. A4. किंग B2. नाईट टू D3 and check. किंग A3. नाईट टू F2. H3. किंग किती पांढरा नाचला आहे याच्यामध्ये. किंग टू B4. त्याला त्या किंगच्या जवळ आणलं पाहिजे. किंगच्या जवळ एक घर घेऊन आलं पाहिजे. किंग टू C7. नाईट टू D5 चेक. किंग टू B8. C6. A3. B6. A2. नाईट टू E7. नाईट टू D3 and check. King to B5. A1 and queen. याने पॉन C7 ला घेतलं. किंग ला चेक असल्यामुळे किंग टू B7. ह्याची पण क्वीन तयार झाल्याने ते झाल्या तिथे मेटच झालं. चेकमेट. अशा तऱ्हेने याने हा चेकमेट केलेला आहे. 8वं एक्झाम्पल घेऊया. या अशा पद्धतीने तो चेकमेट झालेला आहे.
हे ओल्ड इंडियन डिफेन्स म्हणून आहे, ओल्ड इंडियन A53 याच्यामध्ये खेळला गेलेला आहे. D4 नाईट F6 C4 आणि D6 या ओल्ड इंडियनच्या चाली आहेत. आता पुढे फास्ट जाऊया आपण. या पोझिशनला आल्यानंतर व्हाईटने रिझाईन केलेलं आहे. पोझिशन नीट लक्षात घ्या, बोर्डर मांडा, खेळायचा प्रयत्न करा. किंग D1 नाईट H5 किंग C1 E2 नाईट C2 नाईट क्रॉस F4 किंग B2 नाईट D2 किंग B3 नाईट क्रॉस H3 नाईट D4 E1 and queen knight F3 plus म्हणजे चेक. किंग E2 knight cross E2 king cross E1 king to C3 king E2 king B3 king E3 king A3 king E4 king B3 G5 king A3 knight to F4 king B3 G4 king A3 G3 king B3 G2 king A3 G1 and queen king B3 queen to B1 and check king C3 knight D3 king D2 क्वीन C1 चेक किंग E2 आणि क्वीन E1 अँड चेक. म्हणजे क्वीनच्या साहाय्याने त्याने चेक दिला आहे, पण किंगला घोड्याचा सपोर्ट आहे, घोड्याला राजाचा सपोर्ट आहे. म्हणजे तो घोडा मारू शकत नाही. हा डावीकडे जो हे दाखवला पॅटर्न असा तो गेम झालेला आहे. पुढच्या गेमकडे जाऊ. 9वा हा इंग्लिश ओपनिंग परत खेळलेला आहे आणि त्याच्यात निओ कॅटलान म्हणून व्हेरिएशन आहे आणि त्याच्यात ते अँग्लो इंडियन पण आहे. म्हणजे C4 इंग्लिश ओपनिंग, नाईट F6 केलं की अँग्लो इंडियन म्हणतात त्याला, आणि नाईट F3 E6 G3 आणि D5 सॉरी हे जादा खेळलं गेलं D5 याला निओ कॅटलान म्हणतात. इंग्लिश निओ कॅटलान असं त्याने दिलेलं आहे ते. हां, तर आता मग आपण हा गेम बरोबर पुढे नेऊया. इथे पण असं क्वीनमध्ये घालूनच मेट झालेलं आहे. म्हणजे मेटिंग पॅटर्न बघा तेच सारखे येत असतात त्याच्यामध्ये गेममध्ये. हां, इथे या पोझिशनला पोझिशन नीट बघा. आल्यानंतर ब्लॅकने रिझाईन केलं. इथे आता कुठं नाईट आपल्याला दिसतच नाही, ते मारले गेलेत नाईट. ॲक्च्युली मागे जातो मी, नाईटचा गेम म्हणून मी हे 2 नाईट इथे होते. हां, याच्या पुढे त्यांचा खेळ झाला आहे की नाईट C7ला घेतला, हा मारला इथे मारला दिला आणि मग पुढे या पोझिशनला येऊन रिझाईन केलं त्याने. ठीक आहे, पण हे पॉन आणि किंगचा गेम झाला. हा मांडा आणि खेळायचा प्रयत्न करा. ब्लॅकने रिझाईन केलेलं आहे. किंग क्रॉस F5 H5 हे बघा कशा मूव्स होत आहेत. आता प्रत्येकजण आपलं काय 5 पॉन कुठलं लवकर नेता येईल ते प्रयत्न करणार. तर काळा राजा काय दोन्हीकडे नाचू शकत नाही, तो एकाच बाजूला जाऊ शकतो कुठेतरी. तरी पण याने जवळ आणलं त्याला आणि क्वीन झाले इथे. किंग B2 किंग D3 चेक वरून क्वीनचा. किंग टू B3 हा वरतून आला B5 किंग टू B4 क्वीन टू B6 किंग B3
आणि ते पॉन एकदा तर मारून टाकलं, म्हणजे डोक्याला काय ताप नको. A3 ला किंग. आता ह्याच्या जवळ घेतले किंग टू A2 आणि हा क्वीन B2 ला आणून चेकमेट झालेला आहे. पुढचा खेळ बघूया. 6.10. हा पॅटर्न लक्षात घ्या बघा, 2 नाईट आणि राजाच्या साहाय्याने हे मेट झालेले आहे. हां, हे अगदी 5 पॉन आलेलं आहे पण ते होऊ शकलं नाही. फार कल्पकतेने केलेला मेट आहे. आता ह्या G6च्या नाईटचा त्याला चेक आहे. राजामुळे ते 2 ठिकाणी जाऊ शकत नाही आणि ह्या नाईटमुळे तो H7ला जाऊ शकत नाही. डावाच्याकडे बघतोय मी. हा परत एकदा रेती आणि किंग इंडियन डिफेन्समध्ये झालेला आहे. तर रेती म्हणजे नाईट F3, नाईट F6, C4, G6. हे साधारण इंग्लिश ओपनिंग सारखा स्ट्रक्चर इथे तयार झालेला आहे. आणि किंग्ज इंडियनच्या एक्झॅक्ट चाली नाहीत, पण हे फियांचेटो केला हा प्रकार जो आहे तो किंग्ज इंडियन मधला आहे. इंडियन डिफेन्स म्हणजे फियांचेटो. फक्त निमझो इंडियनला काही व्हेरिएशन्स आहेत, त्याच्यात फियांचेटो होतं, पण निमझोविचनी जरा बदलून टाकलं आणि त्याला ते नाव मात्र इंडियन ठेवलं. निमझो इंडियनमध्ये नाही फियांचेटो होत. म्हणजे 1-2 व्हेरिएशन्स आहेत ज्याच्यात निमझो इंडियनला फियांचेटो केलं जातं. इथे ब्लॅकने रिझाईन केलेलं आहे. आता पोझिशन बघा, ब्लॅकच्या लक्षातच आलेलं आहे की ब्लॅकचं जरी 5 पॉन इथं पुढे आलंय तरी त्याला तो संधी देणार नाही आहे. किंग टू H7, नाईट टू E7. आत्ता काय चेक वगैरे काय नाही आहे. पॉन अगदी पुढे आलं आणि हा नाईट इथे त्याने G6ला गेल्यानंतर चेकमेट झालेलं आहे. तर अशा तऱ्हेने 10 प्रत्यक्ष झालेले गेम. बाकीची बरीच उदाहरणं प्रत्यक्ष गेम्समधूनच घेतलेले आहेत. आणि पुढे अजून व्हिडिओ, ह्याच्यावर बरेच व्हिडिओ व्हायचे आहेत, कारण नाईट एंडिंगचेच अजून 3-4 मी केले तयार आहेत आणि त्याच्यानंतर रूक एंडिंग होणार आहे नाही वाटतं. बघत राहा. आणि हा जो चॅनल लता साळोखे लिहिलेला आहे याला कृपया सबस्क्राईब करा आणि आवडला असल्यास लाईक करा. एक वेगळ्याच पद्धतीने मी घेतोय की जाता तर थोडंसं ओपनिंगबद्दल पण त्याचे प्रत्येक गेमची माहिती दिली मी थोडक्यात. धन्यवाद.